महाराष्ट्रातील कल्याणमधील मलंग रोडवरील निळकंठ सोसायटीमध्ये हत्येचा एक खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे। एका तरुणाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात भरून बाथरूममध्ये लपवून ठेवण्यात आला होता। मृतदेह लवकर कुजावा आणि पुरावा नष्ट व्हावा यासाठी आरोपी महिलेने बाथरूमचा नळ सतत चालू ठेवला असावा असा पोलिसांचा संशय आहे। फ्लॅटमधून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने त्यानंतर घरमालकाला आरोपी महिलेचा व्हॉइस मेसेज मिळाल्याने हे प्रकरण उघडकीस आले। मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे। आरोपी महिलेचा शोध तीव्र झालेला आहे। पोलिसांचे एक पथक कोलकात्याला रवाना झालं आहे। या ठिकाणी जिथं आपण या ठिकाणी स्पॉट उभा आहोत त्या ठिकाणी एक पहिल्या माळ्यावर रूममध्ये हसीबा अहमदुल्ला इस्लाम नावाच्या महिलेने तिच्या प्रियकराची हत्या केलेली आहे। 5-6 दिवस झालेले आहे घटनेला। बिल्डिंगमधील लोकांना घाण वास येत असल्याने त्यांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं आणि त्यानंतर तिची काही डेड बॉडी पुरुषाची ती गुन्ह्यामध्ये आढळून आलेली आहे। पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे आणि त्या आरोपीचा शोध चालू आहे। तुकडे वगैरे केलेले सांगितले जातात आणि दुसरी गोष्ट घर मालकाला देखील तिने व्हॉइस रेकॉर्डिंग करून सांगितलेलं की आम्ही अशा करतो। बरोबर, तिने तुमच्या घर मालकांना व्हॉइस रेकॉर्ड पाठवलेलं आहे की माझ्याकडून असं वृत्त झालेलं आहे आणि तिने सांगितल्यामुळे घरमालकांनी येऊन घरी बघितलं असता घरातल्या बाथरूममध्ये गोणीमध्ये मृतदेह मिळून आलेला आहे आणि तो आता उत्तरीय तपासणीसाठी पाठवलेला आहे। पोस्टमॉर्टम झालेलं आहे।